वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी जसं तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की मी इंडियामध्ये रिटर्न आली आहे आणि आता इंडियामध्ये रिटर्न आल्यावर फूड तर ट्राय केलंच पाहिजे. सो आज म्हणजे एवढ्या दिवसानंतर रिटर्न आल्यावर मी ठरवलं आहे की वेगवेगळे फूड जर मला आवडतात ते मी ट्राय करणार आहे. आणि आज मी एकटी नाही आहे. सो माझ्यासोबत आहे माझी छोटी बहीण आणि जिची छत्रीच उघडत नाही सर्दीची घेऊन आली आहे चालत. सो पाऊस चालू आहे आणि मग आम्ही आता डिसाईड केलं होतं की पाऊस आहे तर गुडलकला जाऊन चहा आणि बनमस्का ट्राय करूयात. पाऊस पडून गेल्यानंतर एवढं छान वेदर झालं इकडे. सो जसं मी तुम्हाला व्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं तर त्यानंतर आम्ही गुडलकला गेलो आणि तिकडे बन मस्का म्हणजे इट्स लाईक बन बटर तो वाला ऑर्डर केला विच वॉज अराउंड 50 or 60 रुपीज समथिंग. आणि इराणी चहा हा 22 रुपीजचा होता आणि तो फुल मोठा ग्लास येतो. कसं आहे? बेकार त्यात काही गोडवाच नाहीये. चहात तर नसतोच इराणी, पण ह्याच्यात तर असा तुपट टाकाय. मला वाटतं बन मस्का आणि बन बटर मध्ये फरक. सो त्यानंतर मी नुसता इराणी चहा प्यायचा ट्राय केलं बट मला तो लिटरली अजिबात आवडलेला नाही आहे. एवढं डिसअपॉइंट झाल्यानंतर मग मी कोल्ड कॉफी ऑर्डर केली ॲटलिस्ट म्हणजे काहीतरी परत अशी जिभेला चव आली पाहिजे म्हणून. एवढा खराब चहा आणि बन मस्का नव्हता तो, पण बटर होता. त्याच्यात फक्त बटरच लागत होती. पाव तर लांब तर राहिला तो एवढा बकवास पाव. सो घसा पाऊस बसून सर्दी असून गोळी घेऊन मी फक्त ब्लॉक करण्यासाठी आला. जे कोणी चहा पितात आणि ज्यांना गुडलक ट्राय करायचं त्यांनी प्लीज येऊ नका. चहा खूप खराब आहे, अति खराब आहे. ना साखर आहे ना त्या चहाला चव आहे, काहीच नाही. इराणी चहात नसतोच, साखरच नसते. पण त्यांचं बटर जे काय होतं ते पण इतकं खराब होतं, इतकं खराब. मला वाटतं इराणी कॅफेतच इराणी चहा प्या, बेटर. सो बघू आता मी नंतर काय ट्राय करणार आहे ते. रोड क्रॉस करायचं नाही तर गाड्याच धरतात. आपण ब्लॉग नंतर कंटिन्यू करू. बाय बाय. सो त्यानंतर आम्ही ऑर्डर केले पनीर पेरी पेरी स्टीम मोमोज. आणि हे ॲक्च्युली नांदेड सिटीच्या इथेच एक ठेला आहे जिथे खूप छान असे मोमोज मिळतात आणि एकदम गरम गरम मोमोज खूपच मस्त लागत होते. आणि मोमोज खाऊन झाल्यावर हाऊ आय कॅन फॉरगॉट पाणीपुरी. म्हणजे माझं असं होतं की आल्या आल्या पाणीपुरी तर खाल्लीच पाहिजे बिकॉज तिकडे पुरी मिळत नाही. सो त्यामुळे आणि हे सगळं खाल्ल्यानंतर आम्ही घरी निघालो बिकॉज आम्हाला जास्त काही ट्राय नाही करता आलं कारण की मम्मीचा फोन आला होता घरी जेवण बनवलं आहे जेवायला या. सो असा हा आमचा रात्रीच्या जेवणाचा मेन्यू होता. हॅलो तू कशी स्टार्ट करते मग? वेलकम गाईज. तू कशी स्टार्ट करते सांगतात आमचा हॅलो एव्हरीवन. काय ते फॉर्मल इंटरव्ह्यूचा तुला व्हिडिओ नाही द्यायचा आहे तसंच. हॅलो एव्हरीवन गाईज ओके. तुझे मित्र आहेत जे पाहणार. सो दिस इज सेकंड डे बिकॉज आम्ही फर्स्ट डेला थोडंफार खाल्लं आणि त्यानंतर जास्त भूक नव्हती. सो आम्ही आता नेक्स्ट डेला फूड टेस्टिंग कंटिन्यू करतोय. सो आता सध्या तरी आमचं काही असं फिक्स नाही आहे की काय खाणार आहे म्हणून. सो विल जस्ट डिसाइड ऑन करायला हवी. मला असं वाटतं तू आतापर्यंत फ्लिपचं नाही केलंय ते असंच आहे ना व्हिडिओ निघलं यू कॅन पॉज ना. तसं नाही पॉज का हेच असतं रॉ सगळं दाखवायचं. तर आम्ही आता रिक्षा पकडतोय स्कूलपासून आणि मग रिक्षात बसून आम्ही गेटला जाणार आणि गेटमध्ये जाऊन काय खाणार ते अजून ठरवलं नाही. लेट्स सी. बाय बाय.
जस्ट बिकॉज ही पिंक कलरची रिक्षा होती त्यामुळे मी कॅमेरा ओपन केला आणि शूट करायला ट्राय केलं बिकॉज मी फर्स्ट टाईम अशा पिंक कलरच्या रिक्षामध्ये बसलेले. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो जोगेश्वरी मिसळला, जे ॲक्च्युली आमच्या इथनं खूप कमी डिस्टन्सवर आहे आणि खूप छान प्रकारची मिसळ इथे मिळते. सो आम्ही दही मिसळ घेतलेली होती. सो त्यांच्याकडे स्पेशल थाळी पण आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वीट्स, त्याच्यासोबत अजून थोडेफार चिप्स काइंड ऑफ जे तांदळाचे चिप्स आहेत, ताक, पाणी वगैरे असं सगळं मिळतं. बट दही मिसळ इज ऑल्सो नाईस बिकॉज एवढी मोठी मिसळ आम्हाला संपली नसती, त्यामुळे आम्ही हे ट्राय करायचं ठरवलं. आणि इव्हेंच्युअली मी खूप दिवसानंतर मिसळ खात होते, तरीही मला थोडीशी कमी स्पायसी लागली. बट इन जनरल ट्राय करण्यासाठी दिस इज ओके. आणि मिसळसोबतच आम्ही मटकी भेळ देखील ऑर्डर केली होती. ही मटकी भेळ ॲक्च्युली 80 रुपीजला आली आहे आणि 2 पर्सन्ससाठी ही खूप म्हणजे अति होती आहे इवन, बिकॉज खूप जास्त क्वांटिटी येते. आम्हाला वाटलं की कमी असेल त्यामुळे आम्ही फक्त एका पर्सनसाठी मागवली होती. बट 2 पर्सनसाठी पण दिस इज व्हेरी गुड क्वांटिटी. तसंच असतं. कशी आहे पण टेस्ट छान आहे, क्रिस्पी आहे. मसाला वगैरे इंडियन मस्त. सो आम्ही मिसळ खाल्ली, पण हिच्या साईडला लाईट होती, मग त्याच्यामुळे हिचा काही रिव्ह्यू घेतला नाही. असं कशी वाटली तुला? ठीक होती. आधी सारखी नाही लागत आता जोगेश्वरी. मला आजची खूप वेगळी वाटली. आणि मटकी पण इतकी खास नव्हती, अशी ठिकठिकच होती. त्यात असा मसाला नव्हता लागत जास्त, त्यामुळे नाही आवडलं. मला तर आजकाल सगळ्याच मिसळ आवडतात. तिकडे खायला नाही भेटली त्याच्यामुळे नाही, सगळं चांगली चांगलं होती लागतंय. पण आधी सारखी नव्हती, चांगली होती तशी. चला आता आम्ही तिला वॉफल्स खायचे, मग आता मी वॉफल्स खायला जाणार आहे. एवढे सगळे ऑप्शन असले ना वॉफल्समध्ये की खूप कन्फ्यूज व्हायला होतं की कुठलं सिलेक्ट करायचं. बट माझं असं होतं की मला चॉकलेटच खायचं आहे. सो आम्ही हा चॉको ब्राउनी काइंड ऑफ सोंडे म्हणून होता, तर तो ऑर्डर केलेला. आणि ॲक्च्युली आम्हाला वाटलं की ते ब्राउनी आणि चॉकलेट रिलेटेड काहीतरी असेल, बट इट वॉज अ मिक्सचर ऑफ आईस्क्रीम, चॉकलेट, ब्राउनी, वॉफल्स विथ म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे. सो त्याची टेस्ट खरंच खूप छान लागत होती. एकदा ते वॉफलमुळे ते क्रिस्पीनेस, ते आईस्क्रीमचं थोडंसं असं काय म्हणतात कोल्डवालं आणि चॉकलेटचा तो फील खरंच खूप छान लागत होतं. जर तुम्ही हे ट्राय केलं नसेल तर बेल्जियम वॉफल्समध्ये नक्की ट्राय करू शकता. आणि इन जनरल तर बेल्जियम वॉफल्स असतातच टेस्टी. सो मी हा बेल्जियम चॉकलेट वॉफल्स घेतला होता, जो आय गेस मला 180 रुपीजला पडला. सो आम्ही वॉफल्स खाल्ले, बट इथे लाईटच नव्हती, मग आतमध्ये काही व्हिडिओ काढता नाही आम्हाला आला एवढा. सो इन जनरल वॉफल्सचं चांगलं होतं. मी बेल्जियम चॉकलेटवाले घेतलेलं. नाही, तो सुंदे घेतला. खाल्लं का नाही? मी नाही खाल्ला तो चॉईस तिची होती की तिला चॉको ब्राउनी संडे घ्यायचा होता. आणि त्यानंतर ते रिअलायझेशन झालं की आईस्क्रीम आहे म्हणून. आणि माझी सर्दी आहे, मग त्यामुळे काही हल्ली नाही. सो ते एक्सचेंज ऑफर होती, म्हणजे बेल्जियम वॉफल्स त्याच्यासोबत एक्सचेंज केले, पण दोन्ही छान लागत होते. एकदम क्रिस्पी चॉकलेटी वाला फील आला. आणि इव्हेंच्युअली त्यांच्या इथे 15 तारखेला ऑफर पण आहे, ज्याच्यामध्ये अराउंड 100 रुपीज मध्ये कुठलेही वॉफल्स मिळतात. 15 जुलैला ऑफर येते. सो तुम्ही देखील जाऊन चेक करू शकता. आणि आता आम्ही घरी निघालोय पावसात भिजत. सो बाय. सो घरी आल्यावर पप्पा माझ्यासाठी पानाची जी कुल्फी मिळते ना तर तीवाली घेऊन आले होते. जर तुमच्या इथेही मिळते की नाही ते मला माहीत नाही, बट त्यांना ते पॅक करून द्यायचं होतं म्हणून त्यांनी या रॅपरमध्ये दिलं. ही वृंदावनची कुल्फी. आय नो मी तिकडेही बर्गर खात होते, बट मॅकडॉनल्ड्सचा चीज अँड कॉर्न बर्गर हा माझा खूप फेवरेट आहे विथ आईस कॉफी. तर हा आमचा फूड ट्राय करायचा किंवा एक्सप्लोअर करायचा असा हा व्लॉग होता. बट हा व्लॉग थोडा आधी येणार आहे बिकॉज काही व्लॉग अजून मी शेड्यूल केलेले होते. जस्ट बिकॉज 15 जुलैला जे ऑफर्स आहेत वॉफलवाली
ती देखील तुमच्या सगळ्यांना कळावी यासाठी मी हा व्लॉग थोडा म्हणजे ॲक्चुअली 15 जुलैलाच टाकणार आहे 12 वाजता अराउंड. सो त्याच दिवशी तुम्ही देखील जाऊन ट्राय करू शकता. आणि अपार्ट फ्रॉम धिस मी घरी देखील आल्यावर खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या लाइक पिठलं भाकर, वरण-भात, त्याच्यानंतर मासवडी. बिकॉज जे घरचं जे काय म्हणतात जेवण एवढं मिस केलंय ना मी तिकडे. आणि वॉफल्स ट्राय करायचा माझा एक मुद्दा होता बिकॉज बेल्जियम तर वॉफल्ससाठी फेमस आहे. बट मी इथे आल्यावर वॉफल्स का ट्राय केलं ते सांगते. कारण की मला तिकडे वॉफल्स ट्राय करता येत नव्हतं बिकॉज त्याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये अंड असायचं. आणि मी जे ट्राय केलं होतं ते सोया मिल्कमध्ये होतं आणि सोया मिल्कचं वॉफल्स एवढं खास नाही लागत ॲज कम्पेअर टू अदर्स जे मी बाकीच्या लोकांकडनं ऐकलं. सो त्याच्यामुळे मला असं होतं की इकडे परत आल्यावर बेल्जियम वॉफल ट्राय करायचं. सो तुम्ही देखील आज नक्की बेल्जियम वॉफल्सला जाऊन भेट द्या. आणि तिथे ₹100लाच वॉफल्स असल्यामुळे यू मस्ट ट्राय विथ युअर फ्रेंड्स. आणि मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही नक्की ट्राय केलं तर. आणि पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठला पार्ट आवडला हे देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.